स्वराज्य निर्मितीची प्रक्रिया महाराजांच्या अगोदर 3 पिढ्यांपासून सुरुवात झाली आहे। स्वराज्य निर्मिती ही काय पटकन महाराजांनी लढायला सुरुवात केली, मोगलांना मारलं, आदिलशहाला मारलं आणि स्वराज्याची निर्मिती झाली, अशी काही इतकी सोपी गोष्ट नाही। शिवरायांची गोष्ट ही 17व्या शतकातली आहे। आज आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत। 17व्या शतकामध्ये शिवरायांचे असणारे शत्रू आणि आजच्या 21व्या शतकामध्ये आपले असणारे शत्रू बरोबर हे सारखेच तर असणार नाहीत। बरोबर। शिवरायांच्या समोर आलेल्या अडचणी आणि आजच्या आपल्या शिकलेल्या समाजाच्या समोर असणाऱ्या अडचणी ह्यात तर सारख्या असणार नाहीत। बरोबर। तरी मग प्रेरणादायी का? नमस्कार, संवाद शाळेमध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती शिवरायांच्या जीवनातील स्वराज्य निर्मिती हा घटक किंवा ही गोष्ट आजच्या 21व्या शतकातील तरुणांना नोकरी, व्यवसाय, उद्योग करत असताना ही प्रेरणादायी ठरते आणि ही कशा पद्धतीनं प्रेरणादायी ठरते याविषयी आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आपल्याला लाभलेले आहेत पुणे येथील उपजिल्हाधिकारी रा.क.शी. भोसले सर प्रशासकीय अधिकारी आहेत, तसेच लेखकही आहेत। सरांनी स्वराज्य निर्मिती हे शिवरायांच्या जीवनावर फेब्रुवारी महिन्यात याच वर्षी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत। सर, आपलं स्वागत आहे संवाद शाळेमध्ये। नमस्कार सर, अनेक लेखकांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरती अनेक पुस्तके लिहिलेली आहेत, तसेच अलीकडच्या काळामध्ये चित्रपट देखील आलेले आहेत। प्रशासकीय सेवा करत असताना आपल्याला छत्रपती शिवरायांच्या जीवनावर पुस्तक लिहावं असं का वाटले आहे? शिवरायांच्या जीवनावरती खूप सारे पुस्तकं आहेत। आत्तापर्यंत खूप लेखकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, चित्रपट आहेत, मालिका आहेत, कादंबऱ्या पण आहेत। बरोबर। परंतु मी जेव्हा ही सगळं पुस्तकं वाचत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एकतर ही पुस्तकं खूप मोठी आहेत, म्हणजे जवळपास ती PhD करण्यासारखी अशी माहितीपूर्ण पुस्तकं आहेत, किंवा मग काय लेखकांनी फार त्रोटक आणि एका छोट्याशा एका विषयावरती घेऊन ती पुस्तकं लिहिलेली आहेत। दुसरा मला प्रकर्षाने पुस्तक लिहिण्यासाठी जाणवलेला जो मुद्दा तो असा की माझी मुलं आता कळती आहेत, मोठी आहेत, कॉलेजला पण झालेत, काही आता थोरला तर नोकरीला पण आहे। जेव्हा शिवरायांच्या बाबत ते प्रश्न विचारतात, आम्ही जेव्हा गडकिल्ल्यावर जातो आणि जेव्हा ही पुढची पिढी प्रश्न विचारते तेव्हा असं लक्षात आलं की पुढच्या पिढींच्यापर्यंत शिवराय पोहोचलेच नाहीत। बरोबर। आपल्याला 4थीपर्यंत इतिहास होता आणि त्यानंतर जेव्हा आपण सायन्सच्या शाखेकडे गेलो, काही डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, ह्या भागाकडे जाणारी जी मंडळी आहेत यांच्यापर्यंत हा इतिहास जातच नाही, पोचला नाही। हां, मग इतिहासाचे काही विद्यार्थ्यांना तो माहीत आहे तेवढ्यापुरता। मात्र मग मला तेव्हा असं जाणवलं की गोष्टी रूपामध्ये साध्या छोट्याशा वाक्यांच्यामध्ये, शब्दांच्यामध्ये आपल्याला पण आणि पुढच्या पिढीला पण हा शिवरायांचा इतिहास आटोपशीर शब्दांच्यामध्ये पोहोचवण्यासाठी एका पुस्तकाची आवश्यकता आहे। आणि म्हणून मग मी हे साधारणतः 2 वर्षापासून प्रयत्न केले। जेवढं वाचलं होतं त्यात आणखी ॲडिशन्स केलं आणि मग माझ्या आईच्या स्मृतिदिन जो आहे 18 फेब्रुवारी त्या दिवशी मी हे पुस्तक प्रकाशित केलं। बरोबर। सर, आपल्या पुस्तकाचं शीर्षक देखील लक्षवेधक आहे। स्वराज्य निर्मिती असं आपण पुस्तकाचं शीर्षक दिलेलं आहे, असं आपल्याला का ठेवावंसं वाटलं? याच्यामागे माझा एक फार असा व्यापक दृष्टिकोन आहे। पहिला मुद्दा की राजांनी स्वराज्याची निर्मिती केली तशी आजच्या 21व्या शतकामध्ये प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक कुटुंबाने आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी जी निर्मिती करायची आहे त्यालाच मी स्वराज्य म्हणतो। म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, ज्यात त्याला समाधान, आनंद,
सेल्फ रिस्पेक्ट मिळणार आहे, ते स्वराज्य निर्मिती करावी. आणि त्यासाठी महाराजांनी जसे कष्ट घेतलेत, तर त्या कष्टाचा हा आधार हे पुस्तक एक बेस असावा, म्हणून स्वराज्य निर्मिती हा माझा दृष्टिकोन आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की पुस्तकाच्या शीर्षकामध्येच असं लिहिलेलं आहे की छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी, तर त्या कशा पद्धतीनं उपयोगी येतील? लेखक आणि इतिहासकार ह्या इतिहासातल्या घडलेल्या घटनांच्या नोंदी ठेवतो. लेखक जो आहे त्या घटनांच्या आधारे त्याला आणखी कसं वाचनीय करता येईल किंवा ते कसं मधाळ करता येईल, ते कसं गोष्टी रूपात करता येईल, जेणेकरून वाचताना ते कंटाळवाणं होऊ नये किंवा आटोपशीर राहावं, याचा विचार करून शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया मी गोष्टी रूपात नमूद केली आहे. म्हणजे ज्यांनी आता पुस्तक वाचलं त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्यात, त्यांनी असं नमूद केलं आहे की पुस्तक वाचायला सुरुवात केल्यापासून संपेपर्यंत कधी कंटाळाच आला नाही. मग त्यात सणावळी, त्यात भूगोल, त्यात लढाया, त्यात एकमेकांच्याकडे जाणे, निजामशाहीकडून आदिलशाहीमध्ये, आदिलशाहीतून मुघलांच्याकडे. तर ही सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा माझा जो उद्देश होता, तो आता ज्या वाचकांच्या प्रतिक्रिया येतात त्यावरून असं वाटतं की तो सफल झाला आहे आणि गोष्टी रूपाने पोहोचला आहे. काही वाचक तर एका बैठकीमध्ये ते पुस्तक जेव्हा संपवतात असं जेव्हा सांगतात, तेव्हा वाटतं की आपले प्रयत्न कुठंतरी यशस्वी झालेले आहेत. बरोबर. सर, आजच्या 21व्या शतकातील छत्रपती शिवरायांच्या कालखंडाला 350 वर्ष होऊन गेलेली आहेत. 21व्या शतकातील तरुणांना नोकरी, व्यवसाय, उद्योग करत असताना त्यांच्या जीवनातील ज्या प्रेरणादायी गोष्टी आहेत त्या उपयोगाला येतात, त्या कशा पद्धतीनं समजावून घेतल्या पाहिजेत? हा खरं फार तुम्ही मोलाचा आणि अतिशय आजच्या काळात आवश्यक असणारा हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे. शिवरायांची गोष्ट ही 17व्या शतकातली आहे. आज आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत. 17व्या शतकामध्ये शिवरायांचे असणारे शत्रू आणि आजच्या 21व्या शतकामध्ये आपले असणारे शत्रू, बरोबर, हे सारखेच तर असणार नाहीत. बरोबर. शिवरायांच्या समोर आलेल्या अडचणी आणि आजच्या आपल्या शिकलेल्या समाजाच्या समोर असणाऱ्या अडचणी ह्यात तर सारख्या असणार नाहीत. बरोबर. तरी मग प्रेरणादायी का, हा तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. पण त्या घडलेल्या घटनांचा संदर्भ घेऊन आज आपण आपली वाटचाल करायला लागल्यावर असं लक्षात येतं की महाराजांच्या जीवनात आलेला प्रत्येक प्रसंग हा आपल्याही जीवनात कधी ना कधी आलेला नसतो. त्या कालावधीमध्ये स्वराज्य निर्मिती करत असताना महाराज काय कोणाच्या राजाच्या पोटी जन्माला आलेले नव्हते किंवा त्यांना स्वतःहून मिळालेली ती काही गादी नव्हती. बरोबर. त्यामुळे आपली ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या आपलं टार्गेट आपण जे ठरवलेलं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे आणि मग त्या काय काय अडचणी येतात. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, राजांचा जन्मापासूनचाच कालावधी जो आहे तो फारच खडतर गेला आहे. म्हणजे अख्खं लाईफ त्यांचं जे आहे ते संघर्षातच गेलेलं आहे. आज आपलंही आपल्या कुटुंबाला स्थिरतावर करताना सामान्य माणसाचं अख्खं जीवनही संघर्षातच जातं. ह्याचा आपण कुठंतरी संबंध जोडू शकतो. महाराजांना कुठे कुठे संघर्ष करावा लागला होता, तर शहाजीराजे जेव्हा पुण्यातून आदिलशाहीमध्ये जातात, हा एक मोठा मुद्दा वेगळा आहे, तो मी सांगेल समजा मुद्दा आला तर त्यावेळीपासून लहान वयापासून की शिवरायांना पहिल्यांदा कुठल्या गोष्टींच्या अडचणीचा सामना करावा लागला होता आणि काय गोष्टीची तयारी करावी लागली होती, तर ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊंनी सांगितलेल्या होत्या. आणि मग मित्र जमवण्यापासून, सवंगडी जमवण्यापासून आणि त्यांचं
सैन्यात रूपांतर करण्यापर्यंत, हा जो मोठा मावळ्यांच्यामध्ये रूपांतर करण्यापर्यंत ही जी मोठी ताकद त्यांनी निर्माण केली होती. कारण पहिली स्वराज्याची अडचण, स्वराज्य निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट जी काय होती तर सैनिक. बरोबर. महाराजांचे 2 शत्रू होते असं मी समजतो. एक म्हणजे परकीय शक्ती जी आपल्या भूमीवरती येऊन राज्य करत होती, ही सगळ्यात मोठा शत्रू होता. आणि सगळ्यात मोठा शत्रू महाराजांचा जर कोण असेल तर तो रयतेमध्ये आलेली गुलामी, म्हणजे मानसिक गुलामी, धार्मिक गुलामी. त्याच्यातून ह्यांचं कुठं स्फुल्लिंग पेटवायचं आणि ह्यांना कसं सैन्यात रूपांतर करायचं आणि ह्यांच्या आधारावर कसं लढायचं, ही सगळ्यात मोठी चॅलेंजिंग होतं. ह्या ज्या 2 चॅलेंजिंग गोष्टी आहेत, त्या चॅलेंजिंग गोष्टी प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असतात असं मला वाटतं आजही. मग आज आपले शत्रू कुठले आहेत? आज आपले शत्रू आहेत दारिद्र्य आणि संस्कारातून आलेली अंधश्रद्धा. हे आपल्याला ओढतात मागे, हे पुढे जाऊ देत नाहीत. आणि मग त्यांच्या उरावर पाय ठेवून पुढे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर महाराजांचं चरित्र जे आहे ते तुम्हाला पदोपदी वेगवेगळ्या ठिकाणी एक एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देते. अनेक वेळा असं होतं की आयुष्य जगत असताना जे एक स्ट्रगल सुरू असते त्याच्यामध्ये काही जणांना इतकं स्ट्रगलमध्ये करत असताना इतकं अपयश येतं की ते काही वेळा कोलमडून जातात, आत्मविश्वास पूर्णपणे खालावला जातो. मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांना देखील अनेक वेळा अपयश आलेलं आहे. जसे की आपल्या या पुस्तकामध्ये स्वराज्य निर्मिती ही काय पहिल्या प्रयत्नात झालेली नाही आहे, त्यासाठी 2 प्रयत्न अगोदर झालेले आहेत. अगदी बरोबर. स्वराज्य निर्मिती ही काय पटकन महाराजांनी लढायला सुरुवात केली, मोगलांना मारलं, आदिलशहाला मारलं आणि स्वराज्याची निर्मिती झाली, अशी काही इतकी सोपी गोष्ट नाही. स्वराज्य निर्मितीची प्रक्रिया महाराजांच्या अगोदर 3 पिढ्यांपासून सुरुवात झाली आहे. राजांच्या अगोदर 3 पिढ्या खपल्या आहेत. जेव्हा मालोजी राजे वेरूळमध्ये त्यांनी पराक्रम गाजवायला सुरुवात केली, त्याच्या अगोदर त्यांचे पूर्वज राजस्थानमधून आलेले होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मालोजी राजेंनी स्वतःचं घोडदळ निर्माण करणे यासाठी त्यांचा एक फार मोठा संघर्ष आहे. बरोबर. तो एक छोटासा पाया होता आणि त्यातून त्यांचा जो पराक्रमी मुलगा जन्माला आला ते म्हणजे शहाजीराजे. शहाजीराजेंच्यासारखा पराक्रमी, शूर, बुद्धिमान इतिहासामध्ये आपल्याला उदाहरण देता येईल असा व्यक्ती आहे. ते शहाजीराजे सांगताना आपल्याला ते लक्षात येतं. माझ्या या पुस्तकामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट आहे, पण शिवरायांची गोष्ट पुस्तकाच्या निम्म्यापासून सुरुवात होते. निम्म्यापर्यंत मालोजीराजे, शहाजीराजे, जिजाऊंची कष्ट जे आहेत ते आहेत आणि ती स्वराज्य निर्मितीचा पाया आहे. पहिले 2 तुम्ही म्हटले की पहिले 2 अपयश कुठले? पहिले 2 अपयश असे की शहाजीराजेंचे सासरे म्हणजे जिजाऊंचे वडील लखोजीराजे जाधव यांना निजामशहाने दौलताबादला बोलवून त्यांच्या अख्ख्या परिवाराला नष्ट केलं. त्यावेळी शहाजीराजे आणि जिजाऊ परिणत होते. ते का त्यांना त्यांची हत्या केली या संदर्भातला एक मोठा विषय आणि ते आपल्या पॉडकास्टमध्ये जो आहे ते वेगळा ते मुद्दा होईल, वेगळा करता येईल आपल्याला. त्यावेळी शहाजीराजेंनी पहिलं स्वराज्य जाहीर केलं होतं आणि त्यापूर्वी लग्न झाल्यापासून जिजाऊ शहाजीराजेंच्या नेहमी स्मरणात आणून देत होत्या की आपण आता ही आपली गुलामी संपवली पाहिजे, आपण आपल्या धर्तीवर आपल्या माणसांच्यासाठी आपल्या रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. आणि मग ते शहाजीराजे वेगळ्या एका संधीची वाट पाहत होते. परिणत असताना शहाजीराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि ते निजामशाही सोडून थेट पुण्याला निघून आले. आणि पुण्यामध्ये आल्यावरती त्यांनी स्वतःची राजधानी स्थापन केली. दौलत मंगलगड असं त्याचं नाव पण दिलं. ते आजही आपल्याला बघायला मिळेल. परंतु ती
फार काळ नाही टिकू शकले, कारण आदिलशहाने तिकडून एक सैन्य पाठवलं होतं आणि मग जिजाऊ गरोदर पण होत्या. अशा परिस्थितीमध्ये महाराजांच्या पुढे जिजाऊंचं रक्षण आणि बाळांचं रक्षण हा पण एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यांना शिवनेरीवर सोडावं लागलं. तो एका रात्रीत केलेला तो प्रवास आहे. आणि मग राजकीय तडजोड म्हणून शहाजीराजे मोगलांच्याकडे पहिल्यांदा गेले. हा पहिला प्रयत्न अपयश झाला आहे, पण राजे खचले नाहीत, जिजाऊ पण खचले नाहीत. दुसरा प्रयत्न कधी झाला? जेव्हा निजामशाही संपवण्याची मोगलांनी आणि आदिलशहाने करार केला 1633ला, तेव्हा शहाजीराजे आदिलशहाकडे होते ॲक्च्युली. पण निजामशाही वाचली पाहिजे. निजामशाही का वाचवायची? कारण आपला हा जो प्रदेश आहे, महाराष्ट्र प्रदेश आहे, माणसं मराठी आहेत. जरी सत्ता निजामशाहाची असली तरी माणसं मराठी आहेत आणि त्यात सैनिक जे आहेत ते पण मराठीच आहेत. आपलीच भूमी आहे, आपलीच माणसं आहेत. आणि माणसांना मात्र सवय निजामशाहाची झाली आहे, राजाची झाली आहे. आणि तो विचार करून शहाजीराजेंनी आदिलशाही सोडली आणि त्यांनी निजामशाहीमध्ये तो मुर्तुजा जो आहे, मुर्तुजा निजामशाह, त्याला आपल्या मांडीवर बसून निजामशाहीची पुनर्निर्मिती केली. मी असं म्हणतो की ही स्वराज्यच निर्मिती होती. नाव फक्त त्याचं होतं आणि त्याची परिस्थिती पण तेव्हाच होती. जिजाऊ तेव्हा त्यांच्यासोबत होत्या आणि त्या दोघांनी मिळून निजामशाही पुनर्जीवित केली असं जरी म्हटलेलं असलं तरी मी असं म्हणतो की ही स्वराज्य निर्मितीची प्रक्रिया दुसरी घटना होती. आणि ती शहाजीराजांनी आदिलशहाचे 10,000 सैनिक सोबत घेऊन तयार केली होती. ती पण फार चालली नाही, 36पर्यंतच चालली. 1636पर्यंतच ते मोगल आणि आदिलशाह परत एकत्र आले आणि मग महाराजांना, शहाजीराजांना तिथेही आपलं ते स्वराज्य सोडून द्यावं लागलं. आणि शहाजीराजे मग त्या करारानुसार आदिलशहाकडे गेले. हे दुसरं स्वराज्य निर्मितीचं अपयश होतं. आणि तिसरा जो प्रयत्न केला होता शिवाजीराजेंनी, तो मात्र ह्या पहिल्या बेसवरती जिजाऊंनी सांगितलेल्या घटना आणि त्या सगळ्यांचा अपयशाचं आलेलं शल्य मनात ठेवून ते पुन्हा झालेल्या, त्या केलेल्या चुका परत करायच्या नाहीत, ह्या आधारावरती महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य निर्मिती हे पुस्तक लिहिताना आपण याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की आज नोकरी, व्यवसाय, उद्योग करत असताना यशस्वी होण्यासाठी किंवा यशस्वी होत असताना येणाऱ्या अडचणींवरती मात करण्याचे उपाय हे स्वराज्य निर्मितीच्या वाटचालीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सापडतात. अगदी. म्हणजे कशा पद्धतीनं हे आपल्याला म्हणजे सांगता येईल की म्हणजे ते कसे ते सांगतो. हां, आज आपल्याला 21व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीचं युग आहे, तांत्रिक युगामध्ये आपण आहोत. आणि कुठल्याही युगामध्ये कुठलंही कार्य करताना आपल्याला ते काम करण्यासाठी एक प्रेरणेची आवश्यकता असते. ती जी प्रेरणा आहे ती आपल्याला काम करण्यासाठी उत्सुक करत असते किंवा ती प्रेरणा आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शक ठरत असते. महाराजांचं जीवन हे असं आहे. आजच्या या कालावधीमध्ये सुद्धा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जी आपल्याला प्रेरणेची आवश्यकता असते ती यात सापडते असं माझं म्हणणं आहे. मग कुठली आवश्यकता असते तर मी असं म्हणतो की कुठल्याही व्यक्तीला जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत जर मस्तपैकी जगायचं असेल तर त्याला आवश्यकता असते स्वाभिमान आणि आत्मसन्मान. मी असं म्हणतो की कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी माणसाला आवश्यक असणारे जे गुण आहेत, आवश्यक आहेत ते म्हणजे स्वाभिमान आणि आत्मसन्मान. ह्या दोन गुणांच्या बळावरती आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचायला सोपं जातं.
याच गुणांच्या आधारे महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आहे. उदाहरण सांगतो की संस्काराच्या अंधश्रद्धा मी मगाशी जसं म्हटलं तसं आजच्या कालामध्ये तर ते फार कमी व्हायला पाहिजे होत्या, पण ॲक्च्युली ते वाढतच चालले आहेत. महाराजांच्या काळातलं एक उदाहरण सांगतो की लहान राजे असताना 8-9 वर्षाचे जेव्हा होते तेव्हा शहाजीराजांचं जेव्हा हे दुसरा प्रयत्न अपयश झालेला होता, तेव्हा आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने या पुण्याच्या भूमीवरती गाढवाचा नांगर फिरवलेला होता आणि शाप दिला होता की ह्या भूमीमध्ये जो शेती करल त्याची पुढची पिढी नष्ट होईल, ते निपुत्रिक होतील. मग ह्या शाप जो त्या काळी दिला गेला होता की त्याचा उद्देश असा होता की ह्या इथे शहाजीराजांच्या जागृत राहणाऱ्या लोकांनी राहूच नाही, म्हणजे शहाजीराजांना असं संपून टाकायचं की ते राहिलेच नाहीत पाहिजे. ते एक प्रकारचे कटकारस्थान आपण म्हणू शकतो. कटकारस्थान म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की धार्मिक आयुधांचा राजकारणासाठी केलेला वापर हा त्या मुरार जगदेवनी तेव्हा पण केला होता. आणि मग लोकांच्या मध्ये भीती निर्माण करणे आणि तिथून लोक हुसकून लावणे हे राजांच्या विरोधात त्याने ते वापरलेलं होतं. मग आता लोकांच्या मनामधली भीती जर काढायची असेल, ही अंधश्रद्धाच होती. त्याला शाप वगैरे जे म्हणतात. आजच्या काळात एवढे लोक घाबरतात, त्या काळात तर लोक किती घाबरत असतात. मग हे जिजाऊंनी असं ठरवलं, शहाजीराजे पण तेव्हा सोबत होते, की आपण ह्या जर लोकांच्या मनातून भीती काढायची असेल तर अशी काहीतरी कृती केली पाहिजे जेणेकरून लोक पुन्हा इकडे आले पाहिजे. आणि म्हणून मग सोन्याच्या फळाचा नांगर तयार केला. शिवरायांच्याच वयाची वेगवेगळ्या जातीची उघडी नागडी पोरं त्या भूमीमध्ये जमा केली आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही आता अशी भूमी जी आहे ती नांगरतो आहे, जेणेकरून खरंच शाप लागतो आहे की काय हे बघता येईल. आणि जिजाऊंनी आपलं ते लहान बाळ त्या लोकांच्या समोर, आपल्या जनतेच्या समोर दाखवून दिलं की माझाच मुलगा ही भूमी नांगरतो आहे, बघा कसा शाप आहे बघू. त्यावेळेस पण काही लोक आडवे आले, जे विरोध झाला असेल, आले ना, म्हणजे आज जसे येतात तसे तेव्हाही आले की असं करू नका, तुम्हाला हे होईल, राजांची पुढची पिढी निपुत्रिक होईल किंवा शाप लागेल, बाकीच्या पोरांचं वाटोळं होईल. तरीसुद्धा ते जिजाऊंनी फेटाळून लावलं आणि राजांना सांगितलं, त्या मुलांना सांगितलं की धरा रे नांगर. आणि ती भूमी नांगरली. शापबीप काय नाही, लोकांच्या मनात खात्री पटली की असं काही नसतं आहे. आणि मग त्या जमिनी जिजाऊंनी वाटल्या, शेतीसाठी पाण्याची सोय केली. हळूहळू लोक पुण्यात यायला लागले आणि पुण्यात वस्ती वाढू लागली. हे एक उदाहरण की आलेल्या अडचणीवर मात करण्याची ताकद निर्माण होणे हे स्वाभिमानातून येते. तिथं जर भिवून राहिले असते तर तिथंच विषय संपत होता की नको. आणखी उदाहरण खूप आहेत, त्यातलं एक सांगतो. आग्र्याला जेव्हा राजे गेले तो पुरंदरचा तह 23 किल्ले द्यावे लागले आणि मिर्झा राजा जयसिंगच्या आग्रा खातर, मी आग्रा खातरच म्हणतो, मिर्झा राजा जयसिंगने राजांनाच आग्रह केला की आपण औरंगजेबला भेटायला दिल्लीला आग्र्याला जावा. आणि मग परिस्थिती अशी होती की स्वराज्याचा जवळपास काय संपतं की काय अशी परिस्थिती होती. 23 मोठमोठे किल्ले द्यावे लागले होते आणि त्या करारामध्ये एक छोटंसंच आपल्याकडे भूमी शिल्लक होती. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा राजे आग्र्याला गेले त्यावेळेस राजांनी स्वराज्य निर्मिती जरी जाहीर केलेली नसली तरी राजेच झाले होते. ते इतकी मोठी भूमी आपल्याकडे त्यावेळेस होती आणि मग त्या पद्धतीने वर्तणूक आपल्याला औरंगजेबाकडून मिळावी ही अपेक्षा रास्त होती. परंतु महाराजांना उतरण्याच्या ठिकाणापासून, मुक्कामाच्या ठिकाणापासून ते औरंगजेबाचा वाढदिवस होता त्या दिवशी, तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत घडलेल्या ज्या घटना आहेत ह्या फार अपमानकारक आहेत. त्या मी मुद्दामून नमूद केल्या आहेत. आणि मग तिथे जे राजांना उभा राहण्याची जागा दिली होती ती तिसऱ्या रांगेमध्ये जे 5000 मनसबदारांच्या पाठीमागे, साहजिकच आहे की ज्याने राज्य निर्माण केलं आहे, स्वराज्य निर्माण केलेलं आहे, जरी जाहीर केलं नसलं तरी
तरी तो मान सन्मान मिळणे हे अभिप्रेत असताना हा माणूस किती मोठा असतो, तो फार मोठा होता. मी या पुस्तकामध्ये जाणीवपूर्वक नकाशा पण दिलेत, याच्यासाठी दिलेत की मोगली एरिया किती मोठा होता आणि त्याच्यापुढे आपलं स्वराज्याचे पुण्याचा एरिया किती छोटा होता. त्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात राजांनी तिथं ललकार केली. कशासाठी? आत्मसन्मानासाठी. नाहीतर जाऊ दे बाबा, आपण आता काय छोटे आहेत, असं आहे तसं आहे, आता काय गाडलेत जाणार आहोत, असं जर विचार ते केला असता तर मग हे स्वराज्य निर्मितीपर्यंत काय राजे पोहोचले नसते आणि मग तिथंच कुठेतरी एखादे सरदार किंवा काहीतरी छोटी मोठी नोकरी करत बसले असते. त्यांना ऑलरेडी होतीच पण नोकरी. हा जो आत्मसन्मान आहे, मी असं म्हणतो की जगाच्या पाठीवर आत्मसन्मानाचं असं कुठलंच उदाहरण तुम्हाला सापडणार नाही. हे राजांच्याकडे होतं. हे जे 2 गुण आहेत, अनेक आहेत, पण हे जे 2 गुण आहेत, मी म्हणतो स्वाभिमान आणि आत्मसन्मान, या बळाच्या आपण जर आधार घेतला तर कुठलाही व्यक्ती आजच्याही 21व्या शतकात असू देत, नाही तर पुढचं 25व्या शतक असू देत, माणसांचं मन, माणसाची बुद्धी, माणसाची विचार करण्याची क्षमता जी आहे ती तशीच वाढत जाणार आहे. पिढ्यानपिढ्या ती ताकद जी आहे ती वाढत जाणार आहे. आणि म्हणून हे गुण ज्याच्याकडे असतील, मला असं वाटतं की तो त्याच्या स्वतःच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. ती नोकरी असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल किंवा मग शिक्षण असेल. ते हेतू साध्य करत असताना किंवा उद्देश साध्य करत असताना कितीही अडथळे आले तरी कोलमडून न जाता किंवा माघार न घेता सातत्य आणि सतत प्रयत्न करून त्या ध्येयापर्यंत पोचण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. ते छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या गोष्टीतूनच आपल्याला मिळते. अगदी अगदी. आणि ही मला वाटतं सातत्य जे म्हणता ना, ते सातत्य पण आहे, सातत्य त्याच्यामध्ये आहे. कारण ते अगदी आपल्याला दिसून येतो की स्वराज्य निर्मितीचा पहिला प्रयत्न अपयशी झाला, दुसरा प्रयत्न अपयशी झाला, तर हे पहिलं, दुसरं आणि हे जे तिसरे प्रयत्न आहेत, तर याच्यामध्ये सातत्य आपल्याला दिसून येतं. अगदी अगदी अगदी. आणि हे सातत्य फक्त कमी कालावधीचं नव्हतं, तर जवळपास आपण म्हणलात की 3 पिढ्या, 15व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत इतका मोठा कालखंड, म्हणजे इतका आपल्याला म्हणजे सतत प्रयत्न ठेवावे लागलेले आहेत. अनेक वेळा अपयश देखील पचवावे लागलेलं आहे. त्या कशा तर ह्या ध्येयापर्यंत पोहोचताना ह्या सगळ्या माणसांचे प्रयत्न आहेत. हे काय कुठले चमत्कार नाहीत. स्वराज्य निर्मिती हे काय कुठले चमत्कार नाही किंवा कुठले महाराजांना अलौकिक शक्ती नाही किंवा पारलौकिक शक्तीने झालेलं नाही. हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात होतं की हे मालोजीराजे माणूस होते, शहाजीराजे माणूस होते, शिवाजीराजे पण माणूस होते, जिजाऊ पण माणूस होत्या. हे माणसांनी निर्माण केलेलं अलौकिक यश आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरती सर्वोत्कृष्ट यश आहे असं आपल्याला म्हणू शकतो. आणि मग नुसती स्वराज्य निर्मिती महाराजांनी केली आणि मग महाराज आमचे दैवत होते असं जर आपण म्हटलो तर ते का चुकीचं होतं. महाराजांना आपण दैवत्व दिलं की कुठल्याही व्यक्तीला एकदा दैवत्व दिलं की माणसाला असं वाटतं की ते होते राजे होते, राजदैव होते किंवा त्यांना असा आशीर्वाद होता आणि मग प्रेरणा माणसाला मिळत नाही. बरोबर. आणि मग माणूस म्हणून माणसाकडे जर बघितलं तर मग माणसाला प्रेरणा मिळते. म्हणून मला मुद्दाम असं आता नमूद करायचं की महाराज जे आहेत ते माणूस होते. आता आपण जे म्हणलात पारलौकिक शक्ती, असं पण एक म्हणजे लोकांच्यामध्ये समज आहे. भवानी मातेने तलवार दिली किंवा त्यांचा आशीर्वाद होता त्यांच्यावरती आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी इतकी उत्कृष्ट कामगिरी केली असं पण काही लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही सांगितलात की ह्या सगळ्यांच्यापेक्षा एक माणूस म्हणून त्यांच्याकडं जी अलौकिक शक्ती होती किंवा त्यांचे जे प्रयत्न होते त्याच्यामुळंच तर ते स्वराज्य निर्मिती करण्यामध्ये यशस्वी झाले असं म्हणता येईल आपल्याला. हां, तुम्ही म्हणताय तसं काही लेखकांनी लिहिलं. जर असं म्हणलं की भवानी मातेनं आशीर्वाद दिला किंवा ती तलवार दिली आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांनी लढाया करून स्वराज्य निर्माण केले, तर मग त्या पाठीमागे शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांना आणि लढाया असतील किंवा जे विशेष कष्ट घेऊन प्रयत्न केले तर त्यांना म्हणजे तितकं महत्त्व वाटत नाही. अगदी अगदी अगदी. तसं जर तुम्ही म्हणाल
मालोजीराजांचं कष्ट, शहाजीराजांचं कष्ट, जिजाऊंच्या तर अख्खं आयुष्य दुःखात गेलं. जिजाऊंचे वडील, जिजाऊंचे भाऊ, जिजाऊंचे पुतणे, जिजाऊंचे सासरे, चुलत सासरे, दीर, जिजाऊंचा थोरला मुलगा, ही सगळी माणसांची हत्या होताना ह्या जिजाऊंनी लहानपणापासून पाहिलं आहे. आणि ती एका ठिकाणी मी नमूद केलं आहे, जिजाऊ म्हणतात की राजे, शहाजीराजांना म्हणतात की राजे, आमच्या डोळ्यातलं पाणी आता आटलं आहे, आम्ही आता रडणार नाही जेव्हा शरीफजी राजे जातात तेव्हा. कारण त्यांनी तिथपर्यंत इतकं सहन केलं की आता काही होऊ दे, की आपल्याला स्वराज्य निर्मिती केल्याशिवाय, आपल्या रयतेचं आपलं राज्य निर्माण केल्याशिवाय आपल्या लोकांना काही सुख नाही. कारण काय होतं, त्यावेळेसच्या ज्या लढाया होत्या इतक्या क्रूर होत्या. लढाई कुणाच्या, आदिलशहाच्या, निजामशहाच्या आणि मोगलांच्या. कुणाच्या भूमीवर, आपल्या भूमीवर. आणि त्या अशा पद्धतीने क्रूर होत्या की जो हरला आहे त्याची बायका, त्याच्या मुली ज्या वाटेल त्या उचलून न्यायच्या. शेतकऱ्यांची शेती, शेतकऱ्यांची आयुधं, शेतकऱ्यांची घरं जाळायची, लोकांची घरं जाळायची. लोकांची घरं जाळण्याचे तर इतके प्रसंग आहेत, ते पण मी तारखेसह नमूद केलेले आहेत. मग हे दुःख किती करायचं. जन्माला आपण जे आलेलो आहोत त्या गुलाम म्हणूनच आलेलो आहोत का. जिजाऊंचे वाक्य मी त्या एका ठिकाणी ते जिजाऊंच्या तोंडी टाकले ते मुद्दाम. तर ही जी प्रेरणा होती की ही जिजाऊ शहाजीराजांना पण स्वस्त बसू देत नव्हती आणि शिवरायांना पण. आणि मग ह्या सगळ्यांचे कष्ट, ह्या सगळ्यांचे झालेल्या ह्या घडामोडी, ह्याची किंमत किती देणार आहात तुम्ही. मग हे तुम्ही झाकळून टाकणार आहात का. आणि त्या तलवारीचा जो विषय आहे तो असा आहे की राजांनी जेव्हा कल्याणवरती स्वारी केली होती तर तिथल्या सावंतांच्याकडे अतिशय एक सुंदर आणि छानशी तलवार ती राजांनी विकत घेतली होती. आणि त्या तलवारीचं मोल पण राजांनी दिलं होतं त्या सावंतांना. आणि ती इतकी छान अशी असणारी तलवार होती की त्या तलवारीला राजांनीच नाव दिलं होतं की ही भवानी तलवार आहे. राजेंनी नाव दिलं होतं. हां. आणि मग हे मी मगाशी म्हटलं तसं माणसाला माणसासारखं महत्त्व द्यावं तरच ही प्रेरणा मिळेल. अन्यथा मग नुसत्या जयंती आपण करत राहणे ते काय प्रेरणादायक होणार नाही. अवश्य केली पाहिजे जयंती, ती आपली प्रेरणा आहे. थोडंसं वेगळा प्रश्न विचारतो. आजच्या 21व्या शतकातील तरुणांना प्रेरणादायी ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिवचरित्रातून मिळतात. तसं आत्ता आपण प्रशासकीय सेवा बजावत असताना आपणाला छत्रपती शिवरायांच्या अशा कोणत्या गोष्टी प्रेरणादायी वाटतात. आमच्या आता हे प्रशासकीय क्षेत्राचा तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की राजांचं प्रशासन हे उत्तम प्रशासन होतं. राजांच्या जी भूमी आहे आपली स्वराज्य ज्यातून निर्माण केलं निजामशाहीतून, तर या पुणे, कोल्हापूर, सातारा हा परिसर किंवा त्या धुळे, नाशिक ह्या परिसरांच्यामध्ये त्या काळात निजामशाही होती. आणि मग जनतेवरती लादले जाणारे कर, जनतेकडून जमा करणारे कर, जनतेला दिलं जाणारं संरक्षण म्हणजे प्रशासन. प्रशासन म्हणजे काय असतं, एक रयतेला संरक्षण आणि रयतेचं सुखदुःख म्हणजे प्रशासन. महाराजांच्या अगोदरच्या कालावधीमध्ये निजामशाहीमध्ये असणारे सगळे कायदे नियम महाराजांनी सगळे खारिज करून टाकले होते. तर हे जे त्यांचं प्रशासन होतं तसं प्रशासन रयत केंद्रित. राजांनी ज्या रयतेला मदत केल्या होत्या, एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर कर वसूल होत नव्हता. बैल देणे, धरणं बांधणे, पाण्याची व्यवस्था करणे, शेतीची अवजारे देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायनिवाडे. वेगवेगळ्या त्या कुटुंबांच्यामध्ये असणारी भांडणं असतील किंवा जमिनीचे वाद असणारे, हे जे निष्पक्षपणे दिले गेले होते त्याच्यातून हे 2-3 उदाहरणं पण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेत की रयतेचा जो विश्वास बसला ना स्वराज्य निर्मितीवरती की इथं न्यायच होतो, अन्याय होतच नाही, ही असणारी मुलकी
प्रशासकीय पद्धत जी राजांनी घालून दिली आणि त्याचसोबतच शारीरिक शिक्षा करणे म्हणजे फौजदारी स्वरूपाच्या शिक्षा करणे ह्या तर इतक्या कडक केल्या जायच्या महाराजांच्या काळात, तर अशा मोघम नव्हत्या केल्या जायच्या. त्याची बाजू पण ऐकून घेतली जायची. आणि मग गुन्हेगारांच्या वरती जे फोपले होते गुन्हेगार त्यांच्यावर असे जर बसल्या की गुन्हे करायला पण माणसं त्यावेळेस धजवत नव्हते. हे प्रशासन जे होतं ते महाराजांनी सुरू केलं, छत्रपती शिवरायांनी सुरू केलं. म्हणून स्वराज्यामध्ये माणसं जीव द्यायला पण तयार झाली होती. जवळपास आपण बरेच शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेतील प्रेरणादायी गोष्टी आपण समजावून सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीनं ते आजच्या तरुणाईला देखील ते उपयोगाचे आहेत. हे स्वराज्य निर्मिती पुस्तक लिहिलेलं आहे, हे लोकांनी का वाचलं पाहिजे किंवा यातून काय संदेश गेला पाहिजे किंवा आपण यातून काय संदेश दिलेला आहे? मी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ह्याचा मुख्य उद्देश जो आहे तो आजच्या तरुणांच्यासाठीच आहे. आजच्या तरुणांनी शिवराय वाचले पाहिजेत. आजच्या तरुणांना ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. आजचे तरुण हे कर्तबगार आहेत. 21व्या शतकामध्ये आपण भारत आणि महाराष्ट्रातले आपले तरुण जागतिक पातळीवर पण खूप मोठं यश प्राप्त करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपलेच पूर्वज शिवराय किती कर्तबगार होते हे आटोपशीर शब्दांच्यामध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये गोष्टी रूपामध्ये शिवराय समजण्यावेत आणि फक्त 100-150 पानांचं पुस्तक असावं अशा उद्देशाने, फार छोटंही न करता आणि फार मोठंही होऊ नये म्हणून एक मी ते छोटंसं आटोपशीर लिहिलेलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर शिवरायांच्या काळात घडलेल्या घटना तर कळतातच, सोबतच त्यांचे विचार, त्यांच्यावर आलेल्या अडचणी तारकांचा फार उहापोह न करता उहित भौगोलिक नकाशे पण मी ते ह्याच्यासाठीच दिलेले आहेत की त्या काळातली परिस्थिती समजून घ्यावी आणि त्या परिस्थितीनुसार आपल्याला आजच्या तरुणांना शिवराय माहीत करून घेण्यासाठी छोट्याशा त्या 150-200 पानांच्याच मध्ये हे पुस्तक आटोपशीर आपल्याला वाचायला उपलब्ध होऊ शकतं. बरोबर. म्हणजे एकंदरीतच छत्रपती शिवरायांचं चरित्र जर जाणून घ्यायचं असेल तर त्यामध्ये स्वराज्य निर्मिती हा घटक समजावून घेणे अगदी हे खूप महत्त्वाचं आहे. स्वराज्य निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली की महाराज कळतात. बरोबर. शिवराय कळतात, जिजाऊ समजतात, शहाजीराजे समजतात. शहाजीराजांचं योगदान स्वराज्य निर्मितीमध्ये किती आहे, जरी शहाजीराजे बेंगलोरला गेलेले होते तरीसुद्धा शहाजीराजेंनी शिवरायांना कशा पद्धतीने मदत केली हे जे सुद्धा पुरावे आहेत. त्यांना इकडे येता येत नव्हतं, तो एक राजकीय करार होता. त्या काळातसुद्धा शहाजीराजेंनी शिवाजीराजांना खूप मदत केली आहे. त्यांचं जाणं येणं होतं. जिजाऊ आणि शिवाजीराजे बेंगलोरला जेव्हा गेले होते तेव्हासुद्धा कंपिलीला त्यावेळेस शहाजीराजे राहत होते, तेव्हासुद्धा राजांनी त्यांना दिलेलं शिक्षण, त्यांचे न्यायनिवाडे हे पुरावे आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा शिवाजीराजेंना जी कुमक दिली आर्थिक आणि सैनिकी ही शहाजीराजेंनी दिली. म्हणजे शहाजीराजांचं जरी महाराष्ट्रात येणं नसलं तरीसुद्धा पायाभरणीमध्ये मागाशी जसं आपण बघितलं ते अधिक पाठबळ देऊन परत स्वराज्यामध्ये पाठवलं की ध्येयच ठेवलं होतं की स्वराज्याची निर्मिती करायची आहे. खऱ्या अर्थानं आपल्या या स्वराज्य निर्मिती या पुस्तकामधून गोष्टीरूप प्रसंगातून जे आपण सांगितलेलं आहे ते कशा पद्धतीनं आजच्या 21व्या शतकातील तरुणांना उद्योग करत असताना, व्यवसाय करत असताना, शिक्षण घेत असताना किंवा एकंदरीत जीवनामध्ये ज्यांना यश मिळवायचं असतं ते जी प्रेरणा या पुस्तकातून म्हणजेच की छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेतून आणि मिळते
ही गोष्ट खरी आहे आणि ती आपण आपल्या या पुस्तकातून अगदी गोष्टीनुरूप समजावून सांगितलेली आहे आणि नक्कीच या पुस्तकाचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल आणि ही खूप म्हणजे युनिक गोष्ट आहे आणि तोच एक व्ह्यू सगळ्यांसमोर असतो. पण आपल्या जीवनामध्ये त्यांच्याकडून घेण्यासारख्या कोणत्या प्रेरणादायी गोष्टी आहेत हा एक वेगळ्या अंगानं तुम्ही या पुस्तकातून मांडलेला आहे. म्हणजे मी असं म्हणेल की शिवरायांनी तलवारीच्या आधारे लढाई केली. आता 21व्या शतकात आपल्याला बुद्धीच्या आधारे लढाई करायची आहे. बरोबर. तर सर आपण बरीच माहिती बऱ्याच शिवरायांच्या जीवनातील गोष्टींरूप माहिती सांगितलेली आहे समजावून अतिशय चांगल्या पद्धतीने. संवादशाळेच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.